नमस्कार. गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. बरेच दिवस काय बरेच महिने झालेत आपण मोठा व्हिडिओ काही टाकलेला नाही आहे. बरेच दिवस शॉर्ट व्हिडिओज टाकत होतो. तर आज एक छान अशी पावसाळा स्पेशल आपण रेसिपी करतो आहे. एकदम जुनी ही रेसिपी आहे आणि बऱ्याच जणांना ती करताही येत नाही. ॲक्च्युली मला देखील करता येत नाही, तर मी शिकायचा प्रयत्न करते. ॲक्च्युली आज मी जे पीठ मळून घेतलं होतं ते खूप घट्ट मळून घेतलं होतं. तेलही त्याच्यामध्ये घातलं नव्हतं. विचार केला की पूर्वी ज्यावेळेस बायका शेंगोळ्या बनवत असतील, शेंगोळ्या बनवतात हुलग्याच्या पिठाच्या. हुलग्याच्या पिठाला कुळीत देखील बोललं जातं. कुळीत म्हणजेच हुलगे याचं सूप पावसाळ्यामध्ये अतिशय हेल्दी आहे. तब्येतीसाठी नक्की करून प्या. चक्कीवाले हुलगे शक्यतो म्हणजे कुळीत दळून देत नाहीत, कारण त्याचा एक चिकटपणा असतो खूप, आणि तो चिकटपणा सहज आपल्याला शेंगोळे बनण्यास मदत करतो. म्हणून त्याच्यामध्ये मी विचार केला की पूर्वी तेल तर तसंही खूप कमी असायचं, आणि मग जे शेंगोळ्या बायका बनवायच्या तर त्याच्यामध्ये त्या तेल घालत नसतील, म्हणून मी अजिबात तेलाचा वापर न करता त्याच्यामध्ये पीठ मळून घेतलं. पण पीठ मळताना खूप घट्ट मळलं आणि खूप घट्ट म्हणजे एकदम कडक मळून घेतलेलं आहे. तर त्याच्यामुळे हे शेंगोळ्या मला पहिल्यांदाच जमलेल्या आहेत, नाहीतर माझ्याकडनं देखील खूप तुटायच्या. आणि मस्त अशा शेंगोळ्या मला तयार करता आलेल्या आहेत. हुलग्याच्या पिठाच्या शेंगोळ्या बनवल्या जातात. बऱ्याच ज्या तुमचे आई आजी बाबा असतील त्यांना हा प्रकार माहीत आहे. नवीन पिढीला बऱ्याच जणांना हा प्रकार माहीत नाही आणि करता येत नाही. खूप वेळखाऊ हे काम आहे, पण खूप हेल्दी आहेत शेंगोळ्या. नक्कीच एकदा करून पहा. तर मी हा व्हिडिओ बनवायचा ठरवला नव्हता ॲक्च्युली, कारण मला स्वतःला शेंगोळ्या बनवता येत नाहीत. म्हणजे मी जोडून बनवायची, किंवा मग पोळपाटावरती देखील बनवू शकतो. तर मी पीठ मळून घेतलं, जे हुलगे किंवा कुळीत आपण बोलतो. तर त्याचं पीठ मळताना मी त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घातली. 1 कपभर पीठ घेतलं आणि हे पहा. आणि आता हे बनवताना देखील ही पहिलेच आहे शेंगोळे जे मला बनवता आलेले आहे, आणि ॲज इट इज मी दाखवलेलं आहे. बनवून झाल्यानंतर लगेच मी उठली चेअरवरून आणि तुम्हाला दाखवले. हा दुसरा शेंगोळा. शेंगोळे जेवढं मी पीठ हातामध्ये घेतलं होतं तेवढा मी मोठा ती शेंगोळे बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे, आणि मला न तुटता ते जमलेलं आहे. तुम्हालाही नक्की जमेल. आणि ही अतिशय परंपरागत रूढी परंपरेनुसार म्हणता येईल चालत आलेली ही शेंगोळ्याची पद्धत आहे. आता नवीन पिढीला करता येत नाहीत, पण नक्की एकदा करून पहा. मी तुम्हाला जर पूर्ण व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा, कारण मी व्हिडिओ बनवायचा ठरवला नव्हता. त्याच्यामुळे मी पीठ मळून घेतल्यानंतर मग ठरवले की चला आपल्याला बनवता येते का बघूयात. आणि ॲज इट इज मी टेबलवरती ते घेतलेलं आहे आणि बाजूला कॅमेरा ठेवला आहे. शेंगोळे बनवून झाल्यानंतर मी स्वतः खूप खुश झाली की एवढे छान तुटता मला बनवता आलेले आहेत. म्हणून ते दाखवण्यासाठी देखील मी तिथून उठताना तुम्हाला दिसते. आणि तसंही व्हिडिओ बनवताना जे शूटिंग केलं जातं ते कसं दाखवायचं आणि कसं शूट करायचं याच्यामध्ये देखील बराच वेळ जातो. जी काही भाजी रेसिपी बनवत असेल त्याच्यामध्ये अक्षरशः डबल वेळ जातो, खूप मेहनत असते. तर चला, मी आता हे तिसरे शेंगोळे बनवायला घेतलेलं आहे. तर तिसरे बनवताना मी हाताला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. 2 बोटं तेलामध्ये बुडवलेले आहेत आणि करून घेतलेलं आहे. तर जे पीठ आहे ते मी झाकून ठेवलेलं आहे मोठ्या भांड्यामध्ये. आणि तुम्ही बघताय की आता मी इथे शेंगोळे बनवून घेते आहे. तर शेंगोळे पहिल्यांदा बनवून घेतल्यानंतर जशी आपण चकली करतो ना, तशीच हे हुलगे किंवा कुळीतच्या पिठाची चकली आहे जी हातावरती बनवली जाते.
पूर्वी शेवया देखील हातावरती बनवल्या जायच्या. म्हणजे एक प्रकारची चकलीच, जी दिवाळीला आपण खातो ना, भाजणीची, तांदळाची, गव्हाच्या पिठाची, तशीच चकली ही कुळीथ किंवा हुलग्याच्या पिठाची बनवली जाते अशा पद्धतीने हातावरती. आणि ती जी पहिल्यांदा जे टोक आहे ते चांगलं चिटकवून घ्यायचं, नाही तर ते मग जे मोठा आपण वेढा बोलला जातो त्याला, सर्कल बनवलेले असतं जेवढे, ते सुटले जातात. आणि असं बोललं जातं की खाताना हे तुटले नाही पाहिजेत, जसेच्या तसे ताटामध्ये उकडल्यानंतर आले की खायला मजा येते. जशी मॅगी खातात ना मुलं, एक टोक पकडून असे ओढून, त्या पद्धतीने ते मस्त खाता येतात. तर आता इथे शेंगोळे बनवते आहे मी. आणि आपली एक गोष्ट राहून गेली की पीठ मळताना मी एक कपभर पीठ घेतलं आहे हुलग्याचं. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ, लाल तिखट, जिरं आणि आलं लसूण पेस्ट मी घातली आहे. एकदम बारीक असावं जे काही वाटण आपण करून घेणार आहोत, कारण ते आपण हातावरती या पद्धतीने करून घेणार आहोत. आणि शेंगोळे करताना जेवढे पातळ बारीक करता येतील, कारण मोठे राहिले तर शिजण्यासाठी जास्त वेळ जातो आणि कच्चे राहिलं तर पोट दुखू शकतं. कारण हे कुळीथ जड आहे पचण्यासाठी, त्याच्यासाठी जेवढे बारीक करता येईल तेवढे बारीक ते करावे लागतात. आणि खरंच म्हणजे मलाही पहिल्यांदाच हे जमलेले आहे. मी असाच कॅमेरा बाजूला ठेवून दिला होता आणि चला बघूयात की येतं आहे की नाही मला करता. म्हणजे करता तर येतात, मी करते, पण ते शेंगोळे करताना मध्ये मध्ये तुटतात. न तुटता शेंगोळे मला असे पूर्ण मोठीच्या मोठी चकली, असा मोठा वेढा करता येत नव्हता, जो मला पहिल्यांदाच करता आलेला आहे. आणि तो करून झाल्यानंतर जे आपलं पहिलं टोक आपण जुळवून घेतो तसं शेवटचं टोकही जुळवून घ्यायचं. तर तिथेच आता बसून मी तिसऱ्यांदा दाखवते तुम्हाला. 2 वेळा तर मी उठून कॅमेरा जवळ घेऊन जवळून तुम्हाला हे बनवलेले शेंगोळे दाखवले होते. तर आता हे झालेले शेंगोळे देखील मी तुम्हाला दाखवते आहे. हे पहा, आता मी उठलेली आहे आणि कॅमेरा घेऊन येते आहे. स्टँड जवळच घेतला आहे ताट. कॅमेरा घेण्यापेक्षा विचार केला की चला ताटच दाखवूयात. तर अशा पद्धतीने सर्व पहिल्यांदा जो वेढा, जी चकली मी शेंगोळ्याची बनवले शेंगोळे, ते छोटे आहे, त्याच्यानंतर मोठे, आणि म्हटलं की चला अजून मोठं बनवता येते. एक छान असे मोठा वेढा देखील मला बनवता आलेला आहे. तुम्हाला देखील नक्की बनवता येईल. आणि हा पदार्थ जे कोणी तुमच्या आईवडील, आजी बाबा असतील, जुनी माणसं बोलतात ना, तर त्या माणसांना माहिती आहे आणि त्यांना नक्कीच आवडेल. एकदा नक्की करून पहा, खूप खुश होतील. शेंगोळे, हुलग्याचे शेंगोळे हे रेसिपीचं नाव आहे. कुळीथ हुलगे माहीत नसेल तर बऱ्याच जणांना, कारण बरेच जण कुळीथ बोलतात. तर हे पहा, मस्त अशी आपली जी भाजीची ताटली असते, पोहे खातो ती ताटली असते ना, तेवढे भरून वेढा हा मी तयार केलेला आहे. न तुटता तुम्हाला देखील करता येईल. फक्त पीठ घट्ट करायचं. आणि आता हे शेवटचं टोक चिटकून राहिल्यामुळे ते उचलता येत नाही आणि त्याच्यामध्ये बराचसा गॅप झाला आहे, त्याच्यामुळे ते असे लटकले गेलेत. गॅप न करता एकदम जशी चकली आपण करतो ना, जवळजवळ पाडतो, जे राऊंड आपण सर्कल करतो, ते जवळजवळ केले की अशा पद्धतीने लटकणार नाही. पण मी याच्यामध्येच खुश आहे की मला मोठेच्या मोठे शेंगोळे बनवता आलेले आहेत. तुम्हालाही बनवता येतील आणि घरातले खुश होतील, जे आजी बाबा आईवडील असतील ते. मुलांना शक्यतो आवडणार नाही. काही मुलांना आवडतात मॅगी खाल्ल्यासारखे, आणि ॲक्च्युली नाही आवडले तरी त्यांना खायला घाला, खूप हेल्दी आहेत. याचं सूप, याचं जे पाणी असतं, रस्सा असतो, तो देखील तब्येतीसाठी अतिशय हेल्दी आहे. आणि पावसाळ्यात शक्यतो हे शेंगोळे खावेत. असं म्हणतात की पावसाळ्यामध्ये जर थोडी सर्दीची, तापाची कणकण असेल तर हे शेंगोळे खाल्ल्याने ती व्यक्ती बरी होते. म्हणजे पूर्वी असं की थोडं आजारी पडलं की डॉक्टरकडे जायची गरज नसायची. मस्त गरमागरम शेंगोळ्याचा रस्सा खाल्ला की लगेचच जी कणकण असायची, थोडीफार सर्दी झालेली, घसा दुखतोय, तर ते निघून जायचं. शेंगोळे तयार झाल्यानंतर आता आपण त्याला उकडून घेणार आहोत. तर त्याच्यासाठी मी आता एक कढई ठेवली. थोडंसंच तेल घातलेलं आहे, त्याच्यामध्ये जिरं घातलं आहे आणि इथे तुम्ही लाल मिरच्या वाटून घालू शकता. मी इथे मिरची पावडर आणि आलं लसूण पेस्ट घातलेली आहे, झटपट करण्यासाठी, माझ्याकडे वेळ नव्हता म्हणून.
आणि याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे, भरपूर पाणी घालायचं आहे, कारण आपल्याला बनवलेले शेंगोळे उकडून घ्यायचे आहेत. इथे थोडासा व्हिडिओ मागे पुढे झालेला आहे, कारण जी मिरची पावडर मी घातली त्याची एका वाटीमध्ये घेतली आणि त्याच्यामध्ये पाणी घातलं आहे आणि मग त्याची पेस्ट बनवून मी तेलामध्ये घातलेली आहे, जेणेकरून ही मिरची पावडर जळू नये. तर तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे तसं तुम्ही घालू शकता, कारण ही भाजी नाही आहे, जे शेंगोळे आहे ते कमीच तिखट असावेत म्हणजे छान लागतात. सोबत तुम्ही लसणाची मिरची चटणी करू शकता आणि ती शेंगोळे आणि शेंगोळे हे भाकरीबरोबरच खाल्ले जातात. तर इथे मी पहिल्यांदा 2च तांबे पाणी ठेवलं होतं, पण अजून 1 तांबा वाढवला, कारण जे आता पूर्ण शेंगोळे खाऊन झाल्यानंतर मी माझ्याच व्हिडिओवरती म्हणजे या शेंगोळ्यांवरती कमेंट करून सांगेल की हे जे शेंगोळे जे बनवलेले आहे ते नक्कीच खूप छान झालेत आणि मी खुशही झाली की मला छान मस्त शेंगोळे बनवता आले आहेत न तुटता. तर हे जे पाणी आहे ना ते उकळल्यानंतर मग एक शेंगोळे त्याच्यामध्ये घालून घ्यायचे आणि शेंगोळे बनवायला बराच वेळ लागतो, तर ते बनवतानाच बाजूला पाणी ठेवायचं उकळायला आणि त्याच्यामध्ये जसे शेंगोळे आपण बनवू तसे ते सोडून घ्यायचे, नाही तर मग ते कडक होतात. तर ॲक्च्युली मी माझे पूर्ण शेंगोळे झाल्यानंतर हे घालून घेतलेत. तर तसं न करता जसे शेंगोळे तयार होतात, जसा वेडा तयार होतो तसाच लगेच त्या उकळत्या पाण्यामध्ये घालून घ्यायचा आणि झाकण ठेवायचं अर्धवट. याच्यामध्ये आपण जे पीठ आहे शेंगोळ्याचं ते थोडंसं ठेवून तेच पाण्यामध्ये मिक्स करून चांगलं कालवून ते पाणी याच्यामध्ये घालायचं. जसे शेंगोळे चांगले 70% शिजल्यानंतर, तर शेंगोळे शिजण्यासाठी वेळ लागतो आणि त्याच्यातही आपण किती ते जाड आणि पातळ केलेले आहेत. आता हे मी जे केलेले आहे ते मध्यम आहे, त्याच्यापेक्षा खूप पातळ असे केले जातात. तर आता मी जे पीठ मळलं होतं ना, मला खूप छान वाटलं, तर मी सगळ्या पिठाच्या शेंगोळ्या बनवून घेतले. पीठ रस्सा करण्यासाठी, कालवून घालण्यासाठी, मिक्स करून घालण्यासाठी मी ठेवलं नव्हतं. तर मग मी जे पीठ आहे ते घेतलं 2-3 चमचे आणि ते 1 तांब्याभर पाण्यामध्ये छान असं मिक्स केलं, स्लरी करतो आपण तसं, आणि चांगले 60% हे शेंगोळे शिजल्यानंतर मग तुम्ही बघता की 2 तांबे पाणी घातलं होतं, तर ते पूर्ण त्याच्यामध्ये आटल्यानंतर मग आणि आटवलेलं आहे ते चांगलं झाकण ठेवून हे शिजवून घेतलेले आहेत आणि मग त्याच्यानंतर आपल्याला ते पाणी त्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. पाणी ओतल्यानंतर मग गॅस मोठा करायचा आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण त्याच्यामध्ये हे पीठ कालवून घातल्यानंतर शेंगोळे उतू जातात लगेच, त्याच्यामुळे एक उकळी येईपर्यंत तिथेच थांबायचं आणि शेंगोळ्याला हलवायचं, म्हणजे मिक्स करायचं नाही. त्याच्यामध्ये पळी चमचा घालू शकत नाही आपण, नाहीतर जे मस्त असे गोल वेडे शेंगोळ्याची जी चकली आपण बनवलेली असते ती तुटून जाते आणि मग खाण्यात मजा येत नाही. शेंगोळ्याचे तुकडे होतात, जे एवढी मेहनत करून आपण गोल गोल वेडे बनवलेले असतात, म्हणून हे शेंगोळे आपल्याला मिक्स करता येत नाही. तर मग आता हे हुलग्याचं पीठ कालवून घातल्यानंतर त्याला मस्त उकळी आली. उकळी आल्यानंतर लक्ष ठेवायचं तिथे उतू जाऊ शकतं, तर मग गॅस बारीक करायचा आणि पुन्हा एकदा चांगलं त्याला शिजवून घ्यायचं आहे. हुलगे हे जड असतात पचायला, फक्त त्याला भरपूर वेळ लागतो शिजण्यासाठी. आणि एक गोष्ट राहून गेली सांगायची, जे मी पीठ खूप कडक मळलं होतं, ज्याच्यामुळे मला छान शेंगोळे करता आले. तर छान शेंगोळे तर करता आले, पण त्याला शिजण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो, नाहीतर थोडेसे मग ते कडक राहतात. म्हणून जेवढे शेंगोळे चांगले शिजतील तेवढे ते पचण्यासाठी हलके होतात. आता हे शेंगोळे शिजण्यासाठी मला अर्धा तास लागलेला आहे. मध्ये मध्यम असा गॅस मी केलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जशा पिठाच्या करता येतील, पहिले बिगनर्स असाल तर कडक तुम्ही चांगलं पीठ मळू शकता. आणि पीठ मळल्यानंतर त्याला चांगलं 2 तास भिजत ठेवायचं, तासभर तरी, अर्धा तास तरी कमीत कमी ते भिजलंच पाहिजे. आणि आता मस्त शेंगोळ्या तिकडे तयार होत आहेत, तर मस्त गरमागरम भाकरीसोबत, बाजरीच्या, ज्वारीच्या, चपातीसोबत एवढे चांगले लागत नाहीत आणि हे शक्यतो बाजरीच्या, ज्वारीच्या भाकरीसोबतच गरमागरम वाढले जातात, सर्व केले जातात. तर त्याच्यासाठी मी मस्त अशी बाजरीची भाकर केलेली आहे. तर चला, आज मी पहिल्यांदा खूप मोठा व्हिडिओ बनवलेला आहे, बरेच महिने झालेले आहेत. तर चला, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूयात आपण अशाच नवनवीन रेसिपीसोबत. आजची ही रेसिपी खूप
हेल्दी अशी आहे, पूर्वीपासून चालत आलेली अशी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि अशा पद्धतीने शेंगोळे करण्याचा नक्की प्रयत्न करा. मी देखील याबाबत बिगनर्स होती, म्हणजे मी देखील पहिल्यांदा छान असे शेंगोळे मला बनवता आलेले आहेत आणि म्हणून मी हा व्हिडिओ टाकलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि एकदा नक्की प्रयत्न करून पहा. कुळीत म्हणजेच हुलग्याच्या पिठाचे शेंगोळे बनवण्याचा. हातावरती अशा पद्धतीने शेंगोळे बनवू शकता, तुटले तरी चालतील, पण शेंगोळे खायला खूप छान लागतात आणि ते तब्येतीसाठी खूप हेल्दी देखील आहेत. मुलांना देखील खायला शिकवा आणि जे आजी आजोबा एजड माणसं असेल त्यांना तर ही रेसिपी नक्कीच आवडेल. सगळे खूप खुश होतील ही रेसिपी तुम्ही त्यांना करून घातल्याबद्दल. तर चला, पुन्हा एकदा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. नक्की एकदा करून पहा हुलग्याच्या पिठाच्या, कुळीतच्या पिठाच्या शेंगोळ्या. थँक्यू व्हेरी मच. तव्यावरती मस्त अशी तयार झालेली आहे. चुलीवरती बसल्यासारखी खरपूस अशी भाकर, छान असा पापड आलेला आहे.